तुमच्या सगळ्यांचं लाईफ विथ नेहामध्ये स्वागत आहे। तर आपले जे डेली व्लॉग्स आहेत ना ते उद्यापासून ना सकाळी 10 वाजता अपलोड होणार आहे। उद्यापासून म्हणजे आजपासूनच मी चालू केलं आहे। आणि हे जी माझ्या चेहऱ्यावरची उदासी आहे ना ही ह्याच्यासाठी आहे की माझ्या डोळ्यांच्या समोरून माझी ट्रेन मिस झाली आहे। मग काय मी बसली स्टेशनवर आणि दुसऱ्या ट्रेनची वाट बघत होती। मला दुसरी ट्रेन भेटली आणि हे जे कुर्ल्याला जे ॲक्सिडेंट झालं ना, ॲक्सिडेंट म्हणजे जी ट्रेन जळालेली होती ना, ही तीच ट्रेन आहे जिचा एक डब्बा जळाला होता। मग मी तिथून उतरली CSMTला आणि CSMTला उतरली तर विचार होता चालत जाऊया, पण काय ट्रेनचा आपल्याला लेटच पोहोचवते आणि पहिली ट्रेन मिस झाली म्हणजे अजून लेट झाला होता। मग त्याच्यामुळे मी आली टॅक्सी करून। तर टॅक्सीमध्ये मी जशी बसते ना, तुम्हाला खोटं नाही सांगत, माझे 10 ते 5 मिनटाच्या सिग्नलमध्येच जातात। इतके सिग्नल लागतात ना मला ऑफिसला पोचायला। खूप परिश्रम केल्यानंतर फायनली मी टॅक्सीमधून उतरली आणि मग मी तिथून निघाली ऑफिसला जायला। आज ना मला त्या कॅटच्या बेबीला हात लावायचा होता, पण मी टॅक्सी करून आली म्हणून मला काही जाता येणार नाही तिकडे। ट्राय करूया संध्याकाळी जायला, पण मी संध्याकाळी पण टॅक्सी पकडूनच येते स्टेशनला। आणि मी जशी स्टेशनला येते ना, माझा विचार होता की आपण फिरायला वगैरे जाऊया, पण घरी जायची इतकी घाई असते ना मला की मी कुठेच फिरायला गेली नाही आणि माझी ट्रेन पण पकडली आणि माझी विंडो सीट पण पकडली। मग मी तिथून डायरेक्ट पोहोचली माझ्या स्टेशनवर आणि स्टेशनवर पोहोचल्यावर माझा विचार होता की गाडी वॉश करायला जाऊया, कारण की गाडी खूप खराब होते, पण ते पण राहून गेलं। कारण की आळस हा माणसाचा शत्रू आहे हे तर खरंच मी बघितलं स्वतःहूनच। मग इथून जाऊया आता घरी आणि तुमच्या सगळ्यांना भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। बाय बाय।